नमस्कार, मी धनश्री आणि ब्रँडचं नाव आहे दुलार. दुलारमध्ये आता नवरात्रीचे 9 दिवस आपण लहान मुलांसाठी वापरल्या जाणाऱ्या पारंपरिक कपड्यांची सिरीज करतोय. त्याचा आजचा 5वा दिवस आहे आणि हे जबलंय नाडीचं. सो नाडीचं हे जबलं दोन्ही बाजूला दोन्ही बाजूनी वापरू शकतो. याला कुठेही बटन्स किंवा हुक्स नसतात आणि हे जबलं न्यूबॉर्न पासून किमान 7-8 महिन्याच्या बाळापर्यंत हे एकच जबलं चालू शकतं. सो पूर्वीच्या आज्या पणज्यांनी आपल्या सस्टेनेबल फॅशन आणि लॉंग लास्टिंग फॅशनकडे नक्कीच लक्ष दिलेलं होतं. त्याच याच्यातून अशा टाईपच्या जबली शिवायची किंवा डिझाईन करायची त्यांना कल्पना सुचली असेल. तर तशा टाईप मधलंच हे जबलं आहे. या जबल्याला असं पूर्ण वाईड ओपनिंग आहे आणि पुढून मागून कसंही हे जबलं घालू शकता. जे बाळाच्या मानेनुसार त्याची नॉट ऍडजस्ट करायची आहे. या जबल्यामध्ये कुठेही छाती उघडी राहत नाही, शोल्डरचा पार्ट ओपन राहत नाही, त्याच्यामुळं बाळाला सर्दी कफ पकडण्याचे चान्सेस खूप कमी होऊन जातात. पूर्ण हे कव्हर करतं सगळ्या पोर्शन बाळाचा. सो दॅट हे असं छान जबल्याला खाली फ्रिल आहे. ही युनिसेक्स जबल्या मुलगा मुलगी दोघांनाही खूप सुंदर दिसतं, खूप कम्फर्टेबल असतं. छोट्या एज मध्ये कम्फर्ट पहिल्यांदा विचारात घेतला पाहिजे, फॅशन कम्स लेटर. सो डेफिनेटली ह्याच गोष्टीचा दुलारच्या सगळ्या कपड्यांमध्ये तुम्हाला ही थॉट प्रोसेस दिसेल. सो हा असं नाडीचं जबलंय, काढायला घालायला अतिशय इझी, सोपं. गळ्यातनं घातलं, कुठेही बटन्स नाहीये, हुक्स नाही, टोचायचा प्रश्न नाहीये, वेलक्रो नाहीये, तेही कुठेही टोचायचा प्रश्न नाहीये. बाळ जेव्हा पालथं पडतं 3-4 महिन्यांनी, तेव्हा सुद्धा फ्रंट बटन्स जी जबली असतात ती टोचू शकतात. पाठीवरती असेल तरीही ते टोचू शकतं. सो सगळ्या आस्पेक्टनी हे जबलं एकदम आयडियल आहे न्यूबॉर्न साठी. तुम्हीही न्यूबॉर्न साठी अशा टाईपची तुमच्या बाळासाठी जबली वापरली आहेत का? तर ते असेल तर तुम्ही कमेंट करून नक्की सांगा. आमचा हा व्हिडिओ, आमची ही सिरीज कशी वाटतेय हे सुद्धा कमेंट करून नक्की सांगा. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की शेअर करा. थँक्यू.